हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। परम पूज्य भगवान बाबा की जय। कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूर माते संगोस्त कर्मणी। अच्छा, या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक दुसरा अध्याय सांख्य योगातला हा 46 क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकामध्ये कर्म करणं हे निरंतर कर्म हा मुख्य उद्देश आहे। कारण तुला कर्म करण्याचा अधिकार आहेच, प्राप्त आहेस, तू तो केलाच पाहिजे। आणि हे कर्म करत असताना तू याची जे काही यापासून मिळणारं जे काही फल आहे, या फळाची अपेक्षा काहीही करायची नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे। चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सप्ताह, या सप्ताहातील या दुसऱ्या दिवसाची ही प्रवचनरूपी सेवा माझ्याकडे श्री गुरूंच्या हस्ते आलेली आहे। या पामराला जशी घडेल तशी श्री गुरु करून घेतील अशी भगवान बाबाच्या चरणी मी प्रार्थना करतो। जीवनामध्ये आपल्याला जन्म जो घ्यावा लागतो याची सुद्धा काही प्रमुख कारण आहे। आपल्याला जो जन्म मिळालेला आहे तो आपल्या कर्मामुळेच मिळालेला आहे। जन्म जो आपल्याला मिळालेला आहे तो आपल्या पापामुळे मिळालेला आहे, आणि जन्म जो मिळालेला आहे तो आपल्याला वासनेमुळे मिळालेला आहे। प्रत्येकाची कारणं थोडी थोडी वेगळे असू शकतात, पण जन्म मात्र आपल्याला या तीन कुठल्या ना कुठल्या एका कारणातून आपल्याला जन्म मिळालेला आहे। जन्म घेण्याचं प्रमुख जे काही प्रयोजन असेल तर ते म्हणजे आपलं कर्म आहे। कारण आपण जे कर्म केलेलं आहे त्याचा भोग घेण्यासाठी किंवा त्याचा भोग भोगण्यासाठीच आपल्याला जन्म घ्यावा लागतो। जे आपण मागं कर्म केले, जे आपलं संचित साठवलेलं आहे आणि त्याचा जो भोग प्रारब्धाद्वारे आपण घेतो आहोत ते म्हणजे आपला जन्म आहे। या जन्मातून जो भोग आपल्याला भोगायचा आहे, हा भोग भोगत असताना
आपण विविध प्रकारची कर्मे करत असतो, परंतु जीवनामध्ये काही गोष्टी अनुकूल आहेत, काही प्रतिकूल आहेत. पण या सर्वांचा विचार करून सुद्धा आपल्याला या जीवनामध्ये कर्म करावंच लागतं. आणि कर्म हे अटळ आहे आणि हे कर्म करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. कारण कर्म करण्याचा जो अधिकार आहे फक्त मानव यातीतील जी योनी मानव योनी आहे या योनीलाच आहे. दुसऱ्या प्रकारच्या योनीला मात्र कर्म करण्याचा अधिकार नाही. का नाही म्हणावं? की त्यांचं जे पूर्वसंचित आहे, जे या जन्मामध्ये त्यांना भोगायचं आहे, फक्त पूर्वसंचिताचा पूर्वभोगच त्यांना भोगायचा आहे. पण या भूतलावर मानव योनीला म्हणजे तुम्ही आम्ही सांगतो म्हणून असं नाही. शास्त्रानं सांगितलं आहे की मानवाला कर्म करण्याचा अधिकार आहे, मानवाला कर्म करावंच लागतं, दुसऱ्या योनीला नाही. कारण त्यांच्या कर्मभोगानुसार त्यांना ती योनी मिळालेली आहे. आपल्याला जरी आहे आपल्या कर्मानुसार असेल, पापानुसार असेल, वासनेनुसार असेल, परंतु आपण केलेलं जे काही कर्म आहे ते भोगत असताना किंवा फेडत असताना त्यातून एक दुसरं जे महत्त्वाचं जे कारण आहे का आपल्याला या जन्मामध्ये पुरुषार्थ गाजवायचा आहे. दुसऱ्या योनीतील जे काही पशवादिक आहे, वृक्ष आहे, आणखीन अनेक प्रकारचे जीव या भूतलावर आहे, पण यांना मात्र पुरुषार्थ गाजवायचा नाही. आपण ज्या जन्मात आलेलो आहे या जन्माचे जे इति कर्तव्य आहे, जन्माचं कारण धरून 4 पुरुषार्थ आपल्याला या जन्मामध्ये या योनीमध्ये गाजवायचे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष आपण जे म्हणतोय, हे करत असताना आपल्याला विविध प्रकारचे जे काही कर्म आहे ते आपल्याला करावे लागतात. या श्लोकाचं जर आपण थोडं अवलोकन केलं तर यामध्ये सांगितलं आहे की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. याचाच अर्थ एक सांगतो की बाकीच्यांना नसावा, आणि खरोखर आहे मानव योनीलाच कर्म करण्याचा अधिकार आहे. पण बाबा रे, हे करत असताना एक मात्र लक्षात ठेव, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मण्येव अधिकार असते, अधिकार कर्मण्येव, जे तू कर्म करत आहे ना, तुला अधिकार आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कोणत्याही प्रकारची त्या कर्मातून फळाची जी अपेक्षा आहे ती करू नकोस, किंवा मला हे फलप्राप्ती व्हावी म्हणून मी हे कर्म करावं अशी अपेक्षा तुझ्या मनामध्ये नाही आली पाहिजे. आणि हे करत असताना आणखी एक त्याच श्लोकामध्ये सांगितलं आहे की तू कर्म करण्याची आसक्ती, म्हणजे कर्म न करण्याची आसक्ती सुद्धा धरू नकोस. आता कर्म करण्याची आसक्ती म्हणजे काय? अरे नको, कर्म केल्यानं हे होतं ते होतं, मग कर्मच करायचं नाही का, या विचारात मात्र तू गुरफटून पडू नको. म्हणून आपण जन्माला आलो ना, आपल्याला कर्म, विकर्म आहे आणि अकर्म आहे. कर्म म्हणजे आता कर्माचे हे अनेक प्रकार आहे बघा. पण आपण कर्म, विकर्म, अकर्म काय हे थोडक्यात बघूया. कर्म म्हणजे काय? आपण आपल्या प्राकृतिक गुणानुसार किंवा आपल्या या शरीर प्रकृतीच्या अनुरूप जे आपल्याला गुण प्राप्त आहे त्यानुसार जे आपण कर्म करतो त्याला कर्म म्हणावं. आणि
दुसरं जे आहे ते विकर्म. विकर्म कशाला म्हणतात? जे शास्त्रानं सांगितलंय की रे बाबा हे कर्म तू करू नकोस, यात तुला तुझा काही फायदा नाही, निषिद्ध आहे, हे तू करूच नकोस, याच्या मागे लागूच नकोस. आणि जे अकर्म जे आहे, अकर्म म्हणजे आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते अजिबात नाही करायचं. माझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते निमूटपणे, सचूटपणे त्याची जी काही फलश्रुती आहे ती मला मिळेल अशी इच्छाच मनाला बाळगायला तयार नाही. आणि म्हणून हे अशा प्रकारचं स्वतःचं कर्म जो चुकवतो, स्वतःच्या कर्माविषयी ज्याला जाण नाही त्याला अकर्म म्हणा. आणि तुला पाठवलंच त्याच्यासाठी ना, कर्म करण्यासाठी. दोन गोष्टींचा महत्त्वाचा मुद्दा आहे. या कर्माद्वारे आपण केलेल्या पापाची फेडणी आपल्याला या जन्मात करायची आहे. आणि आणखीन एक की नवीन पुरुषार्थ आपल्याला या जीवनामध्ये गाजवायचा आहे. आणि तो कोणता पुरुषार्थ असेल तर तो व्यावहारिक नसून, संसारिक नसून, पारमार्थिक प्रकारचा जो काही पुरुषार्थ आहे तो आपल्याला गाजवायचा आहे. संसारामध्ये अनेक जण भाजून निघालेले. संसाराच्या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे, संसार दुःखमूळ आहे, सर्व आहे. पण आज आपण जे रममान आहोत ती संसार कर्मामध्ये आहे. संसाराची जी बलवत्ता आहे ती बलवत्ता आपल्या मागे फार मोठी लागलेली. आणि संसाराची बलवत्ता करता करता आपण कुठला तरी व्यवसाय करतोय, नोकरी करतोय, याचमध्ये आपण रममान झालो आहोत. पण मुख्य जे कर्म आहे, मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म. जो धर्म आपल्याला साधवायचा आहे, जो पुरुषार्थ आपल्याला जो गाजवायचा आहे, तो मुख्य पुरुषार्थ जर काय असेल तर या जीवनामध्ये आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. मोक्ष नव्हे, या जन्मातून आपल्याला परत जन्माला येणं आणि परत जाणं, ही जी काही येरझार आहे ही संपवायची आहे. म्हणून आपण जे काही अकर्म आहे, जे आपण कर्म करण्याविषयी त्याचं काहीच आपण मनावर घेतलेलं नाही. संसार आणि व्यावहारिक जी बलवत्ता आहे, ज्या बलवत्तेवरच आपण बलवान झालेलो आहोत असं आपल्याला वाटतं आहे. आणि हीच खरी बलवत्ता आहे असं आपल्याला वाटतं. पण जी परमार्थिक बलवत्ता आपल्याला लावायची आहे ती आपल्या कर्मातूनच लावायची आहे. आणि आपलं जी मूळ आहे अकर्म, त्याला आपण विसरलेलो आहे. नियतकर्म आपल्याला जे नित्यकर्म जे आपण करतोय किंवा आपल्या वाट्याला आलं जे कर्म आहे आपल्याला तिथं करायचंच आहे. परंतु पुरुषार्थ आपल्याला गाजवायचा असेल तर जी पारमार्थिक सत्ता आहे त्या सत्तेमध्ये आपण प्रवेश करून आपली पारमार्थिक जी बलवत्ता आहे ती वाढवली पाहिजे. जेवढे जेवढे कोणी पारमार्थिक सत्तेच्या मागे लागले असेल त्यांनी हे लोकांची यात्रा संपून आपली येरझार संपवली. मोक्ष पदाच्या पलीकडेही त्यांची मजल आहे. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. तुकोबारायांचं प्रमाण आहे, आम्ही बलवान आहोत. बळीयाचे अंकित, अरे जो माझा भगवान परमात्मा बलवान आहे ना त्याचे आम्ही बलवान आहोत. आम्ही बलवान झालो का? या सर्व जी संसारिक बलवत्ता आहे, व्यावहारिक जी बलवत्ता आहे तिच्यावर लात मारली आम्ही. कारण सांसारिक आणि व्यावहारिक आणखी हा प्रश्न येईल, ही बलवत्तेमध्ये काय यार, या सांसारिक आणि व्यावहारिक बलवत्तेमध्ये जे षड विकार आहे, जे षड वैरी आहे ते आपल्याला आड येत आहे ना, त्यांना लात मारली, केला षड उर्मीचा मार. आणि म्हणून या व्यावहारिक बलवत्तेत
संसारिक बलवत्तेत न गुंता जी पारमार्थिक बलवत्ता आहे ते खरं कर्म महत्त्वाचं आहे. आणि भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अरे बाबा, तू या कर्म करण्यास क्षत्रिय आहेस. क्षत्रियांचा धर्म आहे, युद्ध आहे, युद्ध करायला पाहिजे. तुला तर सर्व तुझे नातेवाईक दिसता म्हणून तू खचलास का काय? अरे पण नाही, तू शरीर संबंधाने तू बोलतोय का? शरीर सर्वस्व आहे का? शरीराच्या नात्याने तुला जो हा मोह झालेला आहे, हा मोह मात्र तू बाजूला टाक. आणि हे शरीर संबंधाने सगळे एक ना एक दिवस संपणारे आहेत. परंतु त्यातला जो आत्मा आहे ना, तो कधीही न अमर आहे, कधीही न मरणार आहे. या जीवनाची यात्रा हिचा अंत एक दिवस होईल. या शरीर जीवनाचा जो अंत आहे याची यात्रा एक दिवस संपल्याचा अंत होईल. पण जो माझा परमात्मा आत्मा या ठिकाणी बसलेला आहे ना, त्याचा अंत होतच नाही कधी. एका जन्मातून दुसऱ्या जन्मातून, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्यात जाणारा हा आत्मा म्हणजे मी आहे. तो मम वंशो जीव लोके जीवभूत सनातन. प्रत्येकात मी प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये मी भरलेलो आहोत. आणि म्हणून अर्जुना, तू एक कर्म कर. कोणतं कर्म कर? तुझ्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ना, क्षत्रिय आहेस ना तू, मग क्षत्रियांचं कर्म तू कर. युद्धास तयार हो. तुला जरी वाटत असेल माझे गुरु आहे, माझे सगळे आप्तेष्ट आहे, पण तू यांच्या शरीर संबंधाकडे जाऊ नको. त्या ठिकाणी तुझा जो धर्म आहे तो धर्म बघ आणि धर्म करून तुझा पुरुषार्थ गाजव. आत्मा हा चेतन स्वरूप असणारा जो आत्मा आहे, त्या आत्म्याविषयी तू का खचून गेलास? भगवान परमात्मा सांगता की तू कर्म कर. तुला कर्म करण्याचा अधिकार आहे आणि या कर्मातूनच तू खरा पुरुषार्थ गाजवशील. नियत कर्माचा विचार जर केला आपण, नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे, अजून आणखी काम्य कर्म आहे, आपलं पारमार्थिक कर्म आहे, आध्यात्मिक कर्म आहे. कर्म करत राहा. कर्मातून जे काही आपल्या पदरात पडणार आहे त्याचा मात्र तू विचार करू नकोस. आणि त्याचा जर विचार करायला लागला, अशा स्वरूपात जाशील, आशा लागल आणि परत मग तू या जर आशापाशा जर अडकला तर परत तुला बाहेर निघता येणार नाही. म्हणून तू नित्य कर्म कर. आता आपण एक विचार जर केला, आपण नित्य कर्म करत आहोत. प्रत्येकाच्या ठिकाणी आपण स्वतःचं जर अवलोकन केलं, कोणत्या कर्मामध्ये आपण रममान आहोत. मी शिक्षक आहे. शिक्षकाचं कर्म जर सचोटीने केलं ना तर खरा पुरुषार्थ आहे. संसार जर परमार्थात राहून जर केला ना, खरा पुरुषार्थ आहे. व्यवहार जर व्यावहारिकदृष्ट्या केला, जसा व्यवहार सांगितलेला आहे तसा. मला व्यवहाराचं थोडं ज्ञान नाही बरं का, परंतु व्यवहाराची जी काही तत्व आहे, जे काही नियम आहे ते पाळून जर आपण व्यवहार केला तर तो खरा पुरुषार्थ आहे. पण आपण जे नित्य कर्म करत आहोत यामध्ये आपण कुठे चुकलोय का? आपल्याला थोडं वाटतंय का आपण यामध्ये काहीतरी कमी करतोय का? आपण केलेलं आपलं बरोबर आहे? जो काळ चाललेला आहे त्या काळानुरूप आपण चालत असतो. जो मुख्य उद्देश आहे, जे मुख्य तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाला आपण बाजूला सारतोय.
कर्मामध्ये आपण रत असताना किंवा कर्मामध्ये आपण कर्म करत असताना कोणाचाही विचार करू नका. कोणतंही कर्म करत असताना एकच आपल्या जी शारीरिक अवस्था आहे, कारण कर्म करत असताना आपल्याला आड येणारे षडविकारांचा विचार मी सांगितला, किंवा षडविकार जे आहे ते आपल्याला जे बाधित असतात, परंतु या षडविकारांच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला आणखी अडसर असतात. हे आपले शारीरिक जे अवयव आहे ना, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, यांची सुद्धा आपल्याला बाधा होता कामा नये. कारण बुद्धीचं जे काम आहे, बुद्धी जी आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, मनाचं जे काम आहे, संकल्प विकल्प मनाचे, निश्चयोस्थान बुद्धीचे, चित्त चिंतनाचे, अहंकाराचे मी पण. बस एकदा मनाला तुम्ही प्रसन्न करा. तुमचं कर्म जे नियत कर्म आहे, नित्य कर्म आहे, एकदम चांगलं होईल. परंतु या मनामध्ये जर काही चलबिचल असेल तर आपल्या कर्माला बाधा आल्या वाचून राहणार नाही. त्या वासुदेव आहे, त्या वासुदेवामध्ये मनाच्या बाबतीत सांगितलंय बघा. केले उपकार सांगो मी काय, बापन करी ऐशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अभय अक्षय दान. मनुराजा एक देहपुरी, बरोबर आहे ना. केले उपकार सांगू मी काय. जो सत्य कर्म करतो, चांगल्या प्रकारचं कर्म करतो ना, त्याचा मनावर ताबा असतो. कारण भलती सलतीकडे हे फिरणारं जे मन आहे, अनेक नाट आहे त्याच्यात. भलती असवे धावे सैराट, किंवा काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करूनही त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले. पतनाला कारणीभूत हेच मन आहे, आणि आपला पुरुषार्थ गाजवायला सुद्धा हेच मन आहे. म्हणून या मनाला आपलंसं करा, आपलं सहाय्य करा. या मनानं जर तुमच्यावर एकदा जर ठाण मांडलं किंवा उपकार जर केला, एक उपमा दिली, आई वडील सुद्धा एवढं उपकार करू शकत नाही, एवढं आपलं मनानं जर उपकार केलं ना, आपण केलेलं कर्म किंवा आपण हाती घेतलेलं कार्य निमूटपणे, सचोटपणे सिद्धीत जाईल. म्हणून या मनाला, मनाच्या बाबतीत ज्ञान लागतं अशी गोष्ट नाही. ज्ञानाला मोक्ष मिळू शकतो, ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो, पण तुमच्या ठिकाणी जो असणारा भाव आहे त्यानं तुम्हाला देव मिळू शकतो. मग तुम्ही म्हणशाल तुम्हाला ज्ञानाविना देव कसा कळला. जरी आपल्याला ज्ञान येत नसलं, ज्ञान आपल्याकडे नसलं, तरी तुमचा भाव मनामध्ये एवढा पाहिजे की बस मला या जगतामध्ये दुसरं काही दिसत नाही. अक्षरशून्य असलेली बहिणाबाई चौधरींच्या कविता आहे बघा. वऱ्हाड भाषेमध्ये लिहिलेल्या बहिणाबाई चौधरींच्या कविता आहे. अक्षरशून्य, शब्दशून्य नाही, वाक्यशून्य नाही, जिला अक्षराची ओळख नाही, अशा बहिणाबाईंनी कितीतरी मनाच्या बाबतीत लिहिलं. आणि काय सांगितलं या मनाला, उभ्या पिकातलं ढोरं, सगळं काय सांगितलं. पण आणखी एक सांगितलं, बस असं हे जे भरकटणारं मन आहे ना, तू भगवंताच्या ठिकाणी लीन कर. बहिणाबाई सांगते. म्हणून आपलं कर्म करत असताना आपण फळाची अपेक्षा न करणं म्हणजे आपलं त्या ठिकाणी मन लावणं. हे जे मन आहे हे भगवंताच्या ठिकाणी आपल्याला नित्य कर्मामध्ये लावायचं आहे. आधी एकदा मनाला जर पवित्र केलं,
एकदा मन झालं, हे मन मात्र बाहेर येत निघत नाही. मन एकदा भगवंताच्या ठिकाणी लागलं की त्याला दुसरं काहीही दिसत नाही. आणि जे चक्र किंवा जे वलय त्याच्या ठिकाणी तयार होतं, त्या वलयामध्ये तो बोलत असतो. अनहत नावाचं चक्र आहे. चक्राचे 7 सप्तचक्र आहे मला वाटतं. पण अनहत ध्वनी जो आहे, एकदा मनाची कृपा झाली की अनहत नावाचा जो ध्वनी त्याच्या या मुखामधून स्रवत असतो. अमृताची धार त्याच्या मुखामधून लागत असते आणि तो नित्य कर्मामध्ये रमत असतो. आता नित्य कर्म करत असतानाच तुम्हाला पुरुषार्थ गाजवता येतो. दुसऱ्या कर्मातही गाजवते, तुम्ही नैमित्तिक करा त्यातही गाजवता येईल. पण जास्तीत जास्त जो संबंध आपला आहे तो नित्य कर्माचा आहे. जे काम आपण आपल्या हाती घेतलेलं आहे, संसार सांभाळून आपली उपजीविका साधून आपण परमार्थ करत आहोत. नित्य कर्मामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा देव दिसला पाहिजे. नित्य कर्म जे आपण करतो, साधना नित्य कर्माची, मी तर म्हणतो परमार्थामध्ये आपण काही गोष्टीला एकत्र येऊ शकतो. पण नित्य कर्मामध्ये आपण जवळजवळ 10 घंटे दररोज रममान असतो. त्यात माझा प्रभू आम्हाला दिसतो का? शाळेत जाऊन मी मुलांना खरंच शिकवतो का? शाळेत मी मुलांना दिलेला अभ्यास दररोज तपासतो का? आपण आपापल्या कर्माचं अवलोकन करा. म्हणून नित्य कर्मातून आपल्याला पुरुषार्थ जास्तीत जास्त प्रकारे गाजवतो. नैमित्तिक कर्माला तर आपल्याला वेळ नाही, आपण असं म्हणतो. आपण जे कर्म निमित्त मात्र, आज मी सप्ताहानिमित्त प्रवचनाला इथं बसलेलो आहोत. माझ्या कर्मापासून मी अलिप्त झालो आणि नैमित्तिक कर्मात येऊन बसलो. पण किती वेळ बसलो? फक्त 1 तास. यातूनही काही मुक्त होता येत नाही असं नाही, मुक्त होता येतं. पण संधी जास्त मात्र आपल्याला नित्य कर्माची आहे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, तू असा मोह तुझ्या अंगी बाळगू नकोस. तुझा हा जो भ्रम आहे हा काढून टाक. तुझा जो संकल्प विकल्प तुझ्या मनामध्ये जो भरलेला ना, तो काढून टाक. आणि तुझ्या बुद्धीनं मात्र, निश्चयस्थान बुद्धीचे, तुझ्या बुद्धीने मात्र एक कर, का मी आता युद्ध करणार आहे. आणि एकदा तुझ्या बुद्धीने जर निश्चय केला तर बस, तू हाती घेतलेलं कार्य सफल होईल. आणि म्हणून हे कार्य सफलतेच्या दृष्टीनं आणखीन एक पुढं गतिरोधक मांडला. कर्मण्यवाधिकार असते, तुला अधिकार आहे बाबा, मा फलेषु कदाच. पण मात्र त्यातून तुला जी फल मिळणार आहे त्याची अपेक्षा मात्र तू बाळगू नकोस. मिळणारं फल तुला मिळल, त्याचं कर्म तुला केले कर्म झाले त्याची भोग आले तसा भोगही मिळल. पण आशा ठेवून मात्र तू कर्म करू नकोस. कोणतंही कर्म घ्या आपण, त्या ठिकाणी आशा नसली पाहिजे, द्वंद्व नसलं पाहिजे, द्वैत नसलं पाहिजे. आणि जर कुणी असं करत असेल तर ते कर्मच नाही, ते विकर्म आहे. विकर्म म्हणजे काय? शास्त्राला अनुरूप नसलेलं. शास्त्रानं सांगितलं हे करू नको, आज आपण तेच करतोय. मग हे घडायचं असेल तर मनानं, बुद्धीनं एकदा निश्चय केला की आपलं कर्म सफल होईल. आणि म्हणून यामध्ये आणखी एक दुसरा भाग जो सांगितलेला आहे,
मा कर्म फल हेतू, मा कर्म फल हेतुर्भ माते संगोस. कारण हे जे तू कर्म करतोय ते हेतू ठेवून नको करू. आणि जर तू हेतू ठेवलाच तर मात्र बंधनात अडकशील. आणि एकदा बंधनात अडकला की तुला मात्र या चक्राच्या बाहेर मात्र निघता येणार नाही. कारण हे कर्म, आता यामध्ये कर्मणी नावाचा एक शब्द, कर्मणी आपण घेऊ. तर हे जे कर्मणी आहे, आपल्या भूतलावर आपल्या मनुष्याला अनेक कर्म करावे लागते. पण देश काल वस्तू या परत्वे एका वेळेस माणूस एकच कर्म करू शकतो, अनेक कर्म मात्र करू शकत नाही. अर्जुना, तुला एकच कर्म करायचं आहे, फक्त लढायचं. अर्जुन क्षत्रिय आहे, तसे त्याला 2 कर्म करण्याचा अधिकार आहे. तो दानही करू शकतो आणि तो युद्धही करू शकतो. क्षत्रिय आहे तो. पण एका वेळेस तू मात्र एकच कर्म कर. कारण हे जे कर्म तुला करण्याचं आहे, स्वातंत्र्य आहे तुला. आणि पारतंत्र्य कोणत्या गोष्टीचं आहे तुला? मा फलेषु कदाचन. याची मात्र तू आशा बाळगू नकोस, किंवा याचं जे काही तुला फल मिळणार आहे त्या फलाची आशा करू नकोस तू. आता कोणी कोणी आपलं जे कर्म आहे, भगवत भक्ताचा जर विचार केला तर जेवढे साधू संत आहे नित्य कर्मामध्ये त्यांना भगवान परमात्मा दिसत होता. जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, चोखामेळा असेल, भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये ते तल्लीन होऊन जायचे. त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं. आपलं नित्यकर्म काय आहे हे समजत नव्हतं त्यांना. आणि नित्यकर्मातून त्यांना जे मिळत होतं ना, ते पारमार्थिक कर्म मिळत होते किंवा पारमार्थिक आनंद मिळत होता. आणि एक नवा पुरुषार्थ त्यांना मिळत होता. कुर्मदासांचं उदाहरण जर आपण घेतलं, कुर्मदास पैठणचा राहणारा, ज्यांच्या सहवासात आपण आहे नाथ महाराजांच्या. एक दिवस कुर्मदासांचं चरित्र जर बघितलं तर कुर्मदास हातपायानं थोडक्यात पांगळे आहे, ते चालता येत नाही. आणि एक दिवस षष्टीच्या निमित्तानं त्यांची आई कुर्मदासाला आपल्या कडेवर खांद्यावर घेतलं आणि चल आज आपल्याला षष्टीच्या कीर्तनाला जायचं आहे. आणि कुर्मदासांनी जेव्हा ते कीर्तन ऐकलं, श्रवण केलं. कसं श्रवण केलं त्यांनी? कारण कीर्तन असेल, प्रवचन असेल, आपले कान एक झाले पाहिजे. श्रवणाच्या बाबतीत माऊलीनं सुद्धा लिहिले. आता मला तो ओबी आठवणा बरं का. तरी एकले अवधान दिजिये, मग तरी अवधान एकले दिजिये, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. जे कर्म करीत आहोत आपण, जे कार्य करीत आहोत, हे करत असताना लक्षपूर्वक जे लक्ष आहे त्या लक्षाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. लक्ष असणारा लक्ष जो कोण आहे तर माझा भगवान परमात्मा आहे, मुख्य त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुर्मदासांनी अवधानपूर्वक चित्त आपलं एक करून, चित्त चिंतनाचे मी बोलून गेलो, चित्तामध्ये फक्त चिंतन होतं भगवान परमात्म्याचं. भगवान परमात्म्याचं वर्णन त्यांच्या कानावर पडलं आणि असा भगवान परमात्मा आहे माझा.
जेव्हा त्यांच्या चित्तात तो भगवान परमात्मा भरला, आणि कुठे आहे भगवान परमात्मा? पंढरपूरला आहे. तीव्रतेचं कर्म किंवा इच्छा काम मनामध्ये निर्माण झाला, आणि मला सुद्धा पंढरपूरला जाऊन माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय असं वाटलं. पण करावं काय? मी तर लोळापांगळा आहे, मला कसं जाता येईल? पण एक जे चांगलं सुयश अशा प्रकारचं जे कर्म असतंय ते मनानं एकदा संकल्पित केलं का त्या सिद्धीला नेण्याचं काम भगवान परमात्मा करत असतो. पंढरपूरला जाता जाता त्या दिंडीमध्ये म्हणायची भगवान परमात्मा त्यांना गाडी घेऊन यायचा, त्या मुक्कामाला सोडून द्यायचं. असंही त्यांच्या चरित्रामध्ये आहे. लोटांगण घ्यायचे, हे करत 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 पंढरपूर काय येईना. पण एक भगवान परमात्म्याचं मुख पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळे याची भूक नवजे माझ्या. आणि आपल्या मुखातून आपल्या जिव्हेमधून भगवान परमात्म्याचं जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे जसं अमृत फिकावं, पण माझा भगवान परमात्माचा जो विठ्ठल विठ्ठल जो मंत्र आहे तो म्हणत म्हणत लोटांगण घेत पंढरपूर जवळ येत आहे. पण अशी अवस्था झालेली आहे की नाही जाऊ शकत आता मी. कुर्मदासाला कळालेला आहे, आणि कुर्मदास जे येईल त्याला भेटल किंवा दिंडीतल्या लोकांना सांगताय एवढा निरोप माझ्या भगवान परमात्माला द्या का मी आता तुमच्या भेटीला काही येऊ शकत नाही. भगवान परमात्म्याला माझा नमस्कार सांगा. त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं आहे भगवान परमात्म्याला जेव्हा ही गोष्ट त्यांच्या कानावर गेली किंवा त्याला अंतरात्म्यानं कळाली, माझा एक भगवत भक्त, कारण भक्ताचा प्राण कोण असेल तर भगवान परमात्मा आहे, आणि भगवान परमात्म्याचा प्राण कोण असेल तर भक्त आहे. भगवान परमात्मा स्वतः नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज सोबत त्या लहुळ गावाला त्यांची समाधी आहे. तिथं त्यांना दर्शन देण्यासाठी काय कर्म केलं त्यांनी, असं काय पुरुषार्थ गाजवला. एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती, तुकोबारायांचं प्रमाण आहे. काय केलं कुर्मदासानं? बस भगवान परमात्म्याची भेटी लागे जीवा लागली श्यास. किंवा गायचं जर ठरलं का या भगवान परमात्म्या शिवाय मला या जगतामध्ये काहीही दिसत नाही, जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, तुझं विन केशवा आणून आवडे. एक मला या आणूसुद्धा, आणू म्हणजे काय, पदार्थाच्या लहानात लहान कणाला आणू म्हणतात. मला एक आणूसुद्धा आवडत नाही तुझ्याशिवाय. जीवे आणू सरले अजूनी का नाही, वेगी आणा वातू सये प्राण माझा. हा जो भगवान परमात्मा जो आहे भक्ताचा प्राण, पण भगवान परमात्म्याचा प्राण काय असेल तर भक्त आहे. गोकुळातला प्रसंग जर आपण घेतला आपल्या डोळ्यासमोर, त्या गोपिका होत्या, त्या गोपिकांचा जो प्राण असेल तर श्रीकृष्ण भगवान परमात्मा होते, आणि भगवान परमात्म्याचा जर प्राण कोण असेल तर त्या गोपिका होत्या. तो अक्रूराचा रथ जेव्हा त्यांना घ्यायला आला तेव्हा काय अवस्था झाली या गोपीची. त्या गवळणीमध्ये सगळं आहे बघ. याचं काय कारण असेल हो? गोपिका त्यांच्या कर्मात नव्हत्या का? नियतकर्म नित्यकर्म त्यांचं दररोजचं हाती आलेलं किंवा आपल्या वाटेला कर्म त्या करत नव्हत्या का? करतच होत्या ना. पण त्या कर्मामध्ये त्यांना त्यांचा देव दिसत होता, त्यांचा भगवान परमात्मा दिसत होता. गोविंद घ्या कुणी दामोदरू घ्या गे,
तव तव हसती मथुरेच्या घ्या. म्हणून आपण जीवनामध्ये कर्म करत असताना असं काही कर्म करा की बस बोलता खूप चांगले येईल, पण कर्म करण्यामध्ये आपण किती सफल आहोत याचा आपण दररोज काही अवलोकन करतो का? गुरुवर्य जेऊरकर महाराज पूर्वीच्या कीर्तनामध्ये, आता नाही सांगत, पण आम्ही लहानपणापासून त्यांची कीर्तन ऐकतो आणि कीर्तन संपलं का ते एकच सांगायचे, भगवान आज से नया पाप नहीं करूंगा. हा एवढा शब्द जरी उच्चारला तरी त्यामध्ये एक नवीन प्रकारची ऊर्जा निर्माण होते. भगवान आज से, दररोज म्हणा संध्याकाळी आपण, भगवान आज से नया पाप नहीं करूंगा. एक वेळ अशील स्वतःला तुम्ही ब्रह्मपदापर्यंत पोहोचू शकता. ब्रह्म 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 म्हणजे आपण ब्रह्म होऊ शकत नाही का? होऊ शकतो, पण आपण ते तसं केलं पाहिजे. जीव काय आहे, जड काय आहे, चैतन्य काय आहे हे आपल्याला समजत नाही का? आपण शरीरात राहून जीव कोणाला म्हणावा? शारीरिक अवस्थेनुसार या संसारामध्ये, या जीवनामध्ये राहून जो कर्म करून आपण उदरनिर्वाह आपला चालतोय त्याला जीव म्हणावा. जड कोण आहे या जगातल्या वस्तू याचा आपण कधी विचार केला? चैतन्याचा विचार आपण कधी केला का? चैतन्याचा वास झाला माझे आपण केव्हा म्हणू शकतो? अरे तुझ्या ठिकाणी असणारा आत्मा हे खरं चैतन्य हे तू का जाणू शकत नाही? आत्मा म्हणजे आत्मा अमर आहे. आणि म्हणून अर्जुनाला सांगतात, बस तू तुझ्यातला आत्मा आणि त्यांच्यातला आत्मा एक आहे असं तू जाण, म्हणजे तुझ्यातलं जे काही मोह आहे तो निरसन होईल. जीवनामध्ये आपण ही जे शारीरिक धर्माने जे कर्म करतो हे करायलाच पाहिजे, पण किती वेळ करायला पाहिजे? आपल्याला जेवढं काम सफल करायचं आहे, पोटापुरते देई देगा, लई नाही मागत. पोटापुरतं शारीरिक दृष्टीनं आपण कर्म करून आपला उदरनिर्वाह करतो. आपल्याला काही काम्य कर्म करतो, इच्छा नसतानाही आपण जे काम्य कर्म करतो, काय आवश्यकता नाही. ज्या इच्छा, काम्य इच्छा, वासना, आवश्यक नसलेल्या गोष्टींची आपण उपलब्धता करण्याच्या मागे असतो, काम्य कर्म आहे. आणि जे आध्यात्मिक कर्म आहे, जे साधू संतांनी सांगितलं ते खरं करायला पाहिजे आपण, हे आपण मूळ विसरून गेलो आहे. आणि या श्लोकामध्ये तर सांगितले, कोणतंही कर्म कर तू, आध्यात्मिक कर, संसारिक कर, काम्य कर, नित्य कर, नैमित्तिक कर्म कर, पण फळाची आशा ठेवू नकोस. केवळ आध्यात्मिक कर्म केल्यानं तू पुण्यच करत असे असं तुला जर वाटत असेल तर ती फळाचीच आशा झाली. आध्यात्मिक कर्मामध्ये रत असलेले कित्येक जण मी असे पाहिले, कारण या व्यासपीठावरून जसं कर्म करण्याचा अधिकार आहे तसं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु ते बंद करण्याचा अधिकार आपल्याला नाही. पारमार्थिक दृष्टीने उंच उंच ठिकाणी रममान असलेले जे लोक आहेत, ज्या गोष्टींचा जो आपण संयम पाळायला पाहिजे, का जी आचारसंहिता त्या त्या धर्माची आहे, त्या त्या
कर्माची आहे. जे कर्म करतो त्याची सुद्धा आचारसंहिता असते. धर्माची आचारसंहिता आपल्याला बाळगायला पाहिजे. आपण देवासाठी फक्त भाव लागतो, मी बोलून गेलो. ज्ञान लागतं, जास्त ज्ञान लागत नाही असं बोलून गेलो. ज्ञान लागतच नाही असं नव्हे, पण देवाला जे काही आवडत असतं ना तो भाव आवडत असतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता हात. माझा मोबाईल द्या ना बेटा. नाही कोणी मोबाईल तेवढा. झाले एक चित्त तरी बहुत. बंद नका करू. तो चालेल ना? नाही बरं जाऊ दे. देवाला लागतो फक्त. पण आज आपण परमार्थिक दृष्टीचं चिंतन करत असताना किती लोकांमध्ये भाव आहे. म्हणजे मी काही सगळ्यांचं खंडन करतोय असा अर्थ आपण घेऊ नये. परमार्थ चिंतन करत असताना आपण एका दुसरी, तुला तुझ्या कर्तव्याची जाण आहेस ना. किती कुणी आडवं आलं तर त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. मोठ्या मोठ्यांची उदाहरणं आहे, त्यांना या कर्मानं सोडलं नाही. आपलं काय विशेष? फार थोर मानून घेतात. आज आपण किती कीर्तनकारांच्या विषयी जर आपण बोललो तर काय. पण मला एक नित्य अभिमान आहे, ज्या ज्या गुरूंच्या सानिध्यात मी गेलो. भगवान दत्तात्रयांनी 24 गुरु केले, पण महाराज मी आतापर्यंत 10 गुरु केले असेल असं वाटतं. ज्या ज्या महात्म्यांच्या ठिकाणी मी रममान झालो किंवा ज्यांची मला संत संगती लाभली, त्यांनी मात्र अजून हातही लावला नाही या गोष्टीला. त्याचं उदाहरण दुसरे कशाला? 2 महात्मे माझ्या समोर बसलेले. बघा, म्हणणं सोपं असतं, पण प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची अवस्था उतरवणं सोपं नाही. एवढं संताशिवाय यांना दुसरी उपमा कोणतीच नाही. निष्काम भक्तीची जी सेवा करणारे आहेत असा कुणीतरी एक आहे बस. ज्यांच्या ज्ञानेश्वरीवर आपण प्रवचन करतो, हे मला वाटतं त्यांनी उपाशीपोटी ज्ञानेश्वरी लिहिली. अहो, ज्यांना जे खायला मिळत होतं ना ते सुद्धा लोकांनी खाऊ दिलं नाही. त्यांना त्यांच्या झोळीत माती टाकली. उपाशीपोटी ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली आणि आज आपण तिच्यावर पोट भरतोय. कशाची बाब आहे? परमार्थ म्हणजे पोट भरण्याचं साधन नाही. परमार्थ म्हणजे निवृत्तीचा मार्ग आपल्याला इथं सापडतो. उद्धारून जाण्याचा, जन्म मरण परत नाही, हाच खरा परमार्थ आहे. ज्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी एक एक ओवीचा अर्थ माझ्यासारख्याला काही कळत नाही मग त्याच्यात, पण जेव्हा अर्थ वाचला तेव्हा थोडं थोडं ज्ञान होतं. अरे, जे मूड आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा. मूर्खाला ज्ञान होतं एवढी ताकद या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे. एक तरी ओवी अनुभव आहे. नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभव आहे. काय केलं त्यांनी? एकच कर्म केलं. त्यांच्या चरित्राचा विचार केला. जन्मापासून समाधी संजीवन सोहळ्यापर्यंत काय त्यांना सुख होतं. एक विचार करा, आपण अवलोकन करा. संन्यासाची मुलं म्हणून
ऐकावं लागलं. देहांत प्रायश्चित आपल्या आईवडिलांचे त्यांना बघावं लागलं असं म्हणाल. परंतु आज एवढं मोठं जे ग्रंथ संपदा करून ठेवली, ज्ञानी बनवले त्यांनी ज्ञानी, आणि ज्ञानी बनवणारी फक्त माता असते म्हणून संबोधने त्यांना माऊली. कितीतरी लोक या सोहळ्यामध्ये असतात पण उपाशी राहत नाही. याचं कारणच आहे माऊलीची कृपा आहे आपल्या. त्यांच्याकडे जी समता होती ना, समतेचं पहिलं जर पाऊल कोणी उचललं असेल तर ज्ञानोबारायांनी उचललेलं आहे. काय समते? त्या समकालीन जेवढे संत होते त्या संतांना एकत्रित केलं. चोखामेळा असेल, सावतामाळे असेल, गोरा कुंभार असेल, सर्व संत मांदियाळी जमवली आणि ही परमार्थाची पताकेचा जो काही पाया आहे तो पाया रोवून दिला. एवढं सोपं आहे का ग्रंथ लिहिणं? लिहिलेले ग्रंथ वाचता येत नाही आपल्याला, त्याचं अवलोकन करता येत नाही आपल्याला, त्याचा नियम पाळता येत नाही आपल्याला, बाकीचं कशाला? ज्ञानोबारायांनी 22 वर्षामध्ये जी अफाट अशी कर्मरेषा या भूतलावर लिहून ठेवलेली आहे किंवा आपल्या जीवनामध्ये उतरवलेली आहे, याची तुलना नाही आपण करू शकत. भगवान परमात्म्याचा अवतार, बस देवा मला एवढं बस झालं, तुमच्या हातून समाधी द्या फक्त, बस एवढंच राहिलं आहे. आता समाधीचा प्रसंग आपण बघा, समाधीच्या वेळेस जर गेलो ना, 2-2 नुसतं रडणं महत्त्वाचं नाही, त्यामध्ये ज्ञानोबाराय दिसतात, डोळ्यामध्ये ज्ञानोबाराय दिसतात. जा समाधी संजीवन सोहळ्याला, कीर्तनाला, जिथं कीर्तन असेल त्या कीर्तनात लोक रडतात. काय भाव आहे? ज्ञानोबारायांचा आपला किती संबंध आपण ठेवला आहे ते आपल्याला दिसले का त्यावेळेस? परंतु त्यांचं कर्मच एवढं होतं आहे, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता त्यांनी ही एवढी ग्रंथसंपदा आपल्यासमोर करून ठेवलेली. स्वतः भगवान परमात्मा त्यांना समाधी देतात म्हणजे यापेक्षा दुसरं कोणतं आहे? जगद्गुरु तुकोबारायाला त्यांच्या सद्गुरूनं बाबाजी आपुले मंत्र दिला, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. स्वप्नात मंत्र देऊन त्यांना साक्षात्कार दाखवला. एवढं तर भाग्यवान आपण आहोत का? पण ज्या मार्गाने जे गेलेले आहेत ना, त्यांचा विचार करा. त्या मार्गाने खूप ज्ञान असेल तुमच्याकडे, असेल, काही मानू नका. या व्यासगादीवर बसण्याचा जो अधिकार आहे, मला गुरूंच्या जागी बसण्याचा अधिकार मिळाला. अभिमानानं नाही सांगणार मी, स्वाभिमानानं सांगेल. काहीतरी माझं कुठंतरी गुरूंना वाटलं असेल, कौतुक करावं किंवा काहीतरी वाटलं असेल म्हणूनच मला गादीवर बसवलं. ते कोणालाही अधिकार नाही मिळत बसण्याचा. आणि ही गादी अशी आहे, दिसायला फार सुंदर आहे, पण जेव्हा या गादीवर आपण आसनस्थ होतो त्यावेळेस आपल्याला खरा जो परमार्थ आहे तो कळायला लागतो. कारण या गादीचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्हाला सांगतो, भगवान परमात्माशिवाय, हरिनामाशिवाय दुसरं काहीच नको इथं. प्रपंचाचे विषय काहीच नको, दुसऱ्याच्या उकळ्या पाकळ्या काहीच नको, अजिबात नको. खरा परमार्थ आहे, खरं तुमचं कार्य आहे, खरं तुमचं कर्म आहे. ते ज्ञानोबारायांना भगवान परमात्म्यानं समाधी द्यावं, सगळं संत मांदियाळी तिथं यावी. आणि आज संजीवन अशा प्रकारचा जो काही सोहळा आहे दरवर्षी आपण पाहतो. असं वाटत नाही
ज्ञानोबराय माझ्याशी सोळ्याला जा, ज्ञानोबराय माझ्याशी बोलतायत का काय? 10 तास लागू द्या दर्शनाला, 15 तास लागू द्या, देवाच्या आणि भक्ताच्या दर्शनाला किती तास लागले तर लागू द्या. गंगेमध्ये स्नान करत असताना किती घाण असू द्या, पवित्र करण्याची ताकद तिच्यातच आहे. पवित्र आशीर्वाद देण्याचा अधिकार भगवान परमात्मा आणि अशा संतांचा आणि भक्तांचाच आहे. एवढं जे कार्य करणारे आहे, जे कर्म करणारे आहे, त्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असला तर तुमचं कर्म मात्र निष्कलंक राहील, तुमचं कर्म सफल होईल. कृपा केली या संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीत हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतशी. नाटाच्या अपंगातल्या संतांची कृपा झाली, देवाची कृपा झाली, शास्त्राची कृपा आहे. अरे ज्यांनी हे वाङ्मय आपल्यासाठी लिहून ठेवलंय याची सुद्धा आपल्यावर कृपा व्हावी लागते. बस आपलं कर्म चांगलं झालं असं. म्हणून जे कर्म आपण करत आहोत भावनेनं कर, त्याची आशा बाळगू नको. आणि दुसरा महत्त्वाचा जो संदेश आहे तो असा आहे की तू कर्म करण्याची न इच्छा आसक्ती अशी माणूस नको. जाऊ दे मी कर्म करणारच नाही असं मनातही तुझ्या येऊ देऊ नकोस. 4 गोष्टी महत्त्वाच्या याच्यात. तुला कर्म करण्याचा अधिकार आहे. फळाची अपेक्षा मात्र तू घेऊ नकोस किंवा बाळगू नकोस. या कर्माचा हेतू आहे तुझ्या समोर ठेवू नकोस, तू बंधनात अडकशील. माते संगोस्त कर्मणे, आणि ते मात्र जे आहे ते कर्म तू त्या कर्माविषयी आसक्ती, संगोस्त म्हणजे आसक्ती ना, आसक्ती, ही आसक्ती जी आहे तू ठेवू नकोस. कर्म तुला करावंच लागेल. जे काही बोललो असेल मी, कारण श्री गुरूंचं जे गुरुला आपल्या आवडतं आपण ते करायला पाहिजे, जे देवाला आवडतं ते आपण करायला पाहिजे. जो देवाला आवडतो तो सर्वांना आवडतो. जो हो 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 त्या म्हणायच्या एक तीनच ओव्या आहे. कारण ह्या ओव्या सांगायच्या होत्या, पण खरं सांगू का, ओव्या सांगायचंच विसरून गेलो. आणि जिथं आपण कमी पडतो, जिथं आपण विसरतो, जिथं आपली काहीतरी आपल्या हातून कमी राहतं ते पूर्ण करण्याचं काम सद्गुरू करत असतात. आणि मला ह्या चालीतच म्हणायच्या होत्या. मी घरून ठरून आलो होतो महाराज, खरं सांगतो मी, का आपण जे तुला प्राकृतिक दृष्टीनं तुझ्या गुणानुसार जे करायचं आहे ना ते कर्म होय. माझ्या अंगी गुण गायनाचं अंग आहे, ते मी गाऊन म्हटलं तर काय वेगळाच आनंद त्यामध्ये येतो. पण आता आणखी 3 मिनटं मात्र वाढणार आहे, म्हणजे एकूण 5 वाजून 5 ते 6 मिनटं होणार आहे. याची तुमच्याकडे मी क्षमा मागतो. आणि ह्या ओव्यांचं आपण जे गायन आहे, मला वाटतं तर शेवट आहे, भैरवी म्हणा, नट भैरवी म्हणा, अशा जे स्वर येतील त्यामध्ये मी गाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आई के पार्था याची परी पाहता, तुझं उचित होयाता स्वकर्म हे पार्था. बस तुला हे करावंच लागणार आहे. हे स्वकर्म तुला करण्याचा अधिकार आहे. आम्ही समस्त विचारिले
तवाईसेची हे मनाले जेन सांडिजे तुआ पुले विहित कर्म. अरे हे सगळं विचारून, सगळं याचा विचार करूनच तुला मी सांगतो का तुझ्या मनामध्ये हा विचार येऊ दे, मी कर्म करीन आणि तू हे सांडू नको. जे न सांडिजे तुआ आपुले, हे विविध कर्म तू कर. माऊलींनी या श्लोकावर 3च ओव्या सांगितल्या, पण खूप अर्थपूर्ण आहेत. आणि मग कर्मफळाच्या असे विषयी सांगितले. परी कर्मफळी आशा न धरा करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी हे तू बीन हे तू बीन. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.